तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात येणाऱ्या काही दिवसात पाऊस पडणार आहे? आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये पाऊस आहे की नाही. तर वार आहे रविवार, तारीख आहे 7 जून. तर 7 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? तर आपण सर्वात आधी सुरुवात करूया बारामतीपासून. बारामतीमध्ये आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6च्या दरम्यान वातावरणामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल हा आपल्याला दिसत आहे. म्हणजेच जास्त प्रमाणात नाही, पण ढगाळ वातावरण त्या भागामध्ये असणार आहे. त्याचबरोबर फलटणमध्ये देखील त्याच पद्धतीची परिस्थिती असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सासवड परिसर बघितला, केडगाव, दौंड त्या परिसरात देखील त्याच पद्धतीची परिस्थिती असणार आहे. त्याचबरोबर आपण शिरूरमध्ये जर बघितलं, तर आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. पुणे, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, मुरबाड, घोटी हा जर परिसर बघितला, तर कुठल्याही प्रकारचा जोरदार पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरणाचं वातावरण आपल्याला दिसत आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, वणी, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, येवला, सटाणा, शीव हा जर परिसर आपण बघितला, तर पूर्णपणे ढगाळ वातावरण या भागात आपल्याला दिसत आहे. मालेगाव, त्याचबरोबर नांदगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, राहुरी, त्याचबरोबर अहिल्यानगर परिसर. अहिल्यानगर परिसरामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल जाणवत नाहीये. म्हणजेच पूर्णपणे कोरडं वातावरण त्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. आपण जर कर्जत, करमाळा कर्जतमध्ये कोरडं वातावरण आहे, पण करमाळ्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर जामखेडमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर बीडमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. गेवराईमध्ये देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर खाली बार्शी परिसर बघितला, तर बार्शी, धाराशिवमध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर पंढरपूर परिसर बघितला, सोलापूर परिसर बघितला, नलदुर्ग परिसर बघितला, तर या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर जत, विजयपूर, त्याचबरोबर आपण जर निपाणी, मिरज, कोल्हापूर, ईश्वरपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर जर बघितला, तर जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे. आता सावंतवाडीमध्ये म्हणजेच सावंतवाडी, त्याचबरोबर नागजोर, मालवण, देवगड, विजयदुर्ग हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये हलका पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर मिरवी, रत्नागिरी हा जर परिसर बघितला, तर या परिसरात देखील मध्यम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर जर परिसर आपण जर बघितला, तर फुलंब्री, त्याचबरोबर पैठण, बुगूर, पाथर्डी, कडा, जामखेड या परिसरात देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर अंबड, जालना या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर शिवनी, परतूरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. सेलू, परभणी या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. जिंतूरमध्ये, शेवगावमध्ये, हिंगोली, त्याचबरोबर वाशिम या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. अमरावती परिसर जर बघितला, अमरावती, आर्वी, आष्टी, मोर्शी, तर या परिसरात मध्यम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण बघणार आहोत, की कोणकोणत्या भागामध्ये विजेचा तडाखा असणार आहे, वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. आपण जर अमरावती भाग जर बघितला, तर या भागामध्ये विजेचं प्रमाण जास्त स्वरूपात असणार आहे. ज्या ठिकाणी विजाचं प्रमाण असतं, तिथे पाऊस नक्कीच होतो, जास्त प्रमाणात होतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अचूक विजेचं प्रमाण जर बघितलं आपण, तर संध्याकाळी 6 वाजता इथे आपण बघू शकता, पूर्णपणे आपल्याला काही भागांमध्ये
जत परिसरामध्ये आपल्याला विजा आणि वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सांगली, तासगाव या भागात देखील वातावरणात बदल होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या हवामानाच्या व्हिडिओप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडतो का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचं काही मत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर हा जो पाऊस ज्या भागामध्ये होणार आहे, या पावसामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे आणि त्याचबरोबर पाऊस देखील असणार आहे. ज्या ठिकाणी हलका पाऊस पडेल तिथं वाऱ्याचा वेग देखील जास्त प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.